जय शिवराय मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना आणण्यात आलेली आहे। ज्या योजनेच्या अंतर्गत नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। मात्र हे अनुदान देण्यासाठी सुद्धा 31 मार्च 2027 पर्यंत कर्ज भरण्याची त्याच्या अंतर्गत अट घातलेली आहे आणि याच्यामुळे साहजिकच या 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांवरती कुठेतरी अन्याय होतोय का ही भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मित्रांनो, गेल्या 5 ते 7 वर्षापासून सतत नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट इत्यादी विविध कारणास्तव शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणण्यात आलेली आहे। मित्रांनो, गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं म्हणून शेतकऱ्यांना कर्ज भरता आले नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नुकसान होऊन सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज नियमितपणे परतफेड केली आणि आज या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आपण गुन्हा केलाय का, चूक केली का, अशा प्रकारची एक भावना कुठेतरी निर्माण झालेली आहे। गेल्या 5 ते 6 वर्षापासून थकीत असलेली कर्ज बँकांच्या माध्यमातून 2024, 2025, 2026 या वर्षामध्ये नियमित करून घेतली गेली। या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीमधून कुठेतरी वगळलं जाणार आहे। मग अशा शेतकऱ्यांनी देखील गुन्हा केला का, चूक केली का, ही एक भावना या ठिकाणी कुठेतरी निर्माण झालेली आहे। मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 1 लाख रुपयापर्यंत कमीत कमी अनुदान द्यावं अशी मागणी केली जाते। आतापर्यंत म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कुठल्याही वर्षी आपलं पीक कर्ज भरून तो शेतकरी जर सध्याच्या रेकॉर्डला जर नियमित असेल तर त्या शेतकऱ्याला हे अनुदान दिलं जावं अशा प्रकारची मागणी आहे। या शेतकऱ्यांना सर्वात प्रथम अनुदानाचं वितरण करावं अशा प्रकारची देखील मागणी आहे। परंतु या सर्वांच्या व्यतिरिक्त शासनाच्या माध्यमातून जर अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतलं असेल तर त्याची परतफेड केल्याशिवाय अनुदान दिलं जाणार नाही। ही जे काही अट लावली, अटीमुळे या शेतकऱ्यांवरती कुठेतरी मोठा अन्याय होतोय। मित्रांनो, याच्यासाठी आपण पाहिलेले विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मागण्या केल्या जात आहेत, आंदोलनं झाली आहेत। याच्यासाठी आता रोहित पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटले होते, त्यांना पुन्हा 8 जुलैची परदेश साहेबांना भेटायची वेळ दिलेली आहे। त्याच्यानंतर त्यांच्या मागण्या मांडल्या जातील आणि पुढे काय निर्णय येते ते पाहण्यासारखं असणार आहे। परंतु सध्या तरी या शेतकऱ्यांवरती कुठेतरी अन्याय झालाय हीच या ठिकाणी भावना आहे। मित्रांनो, नियमितपणे पीक कर्ज भरणारा शेतकरी यांनी लोकांची कर्ज काढून किंवा इतर अन्य मार्गाने पैसे गोळा करून आपली कर्ज भरलेली येतं। त्यानं या आर्थिक जे काही नैसर्गिक संकटाबरोबर आर्थिक संकटाचा देखील सामना केलेला आहे आणि अशा शेतकऱ्यांना कुठेतरी तात्काळ अनुदान वितरित होणं गरजेचं आहे। वाढीव अनुदान त्यांना मिळणं गरजेचं आहे। याच्यामध्ये 2027 पर्यंत कर्ज भरण्याची जी काही अट घातलेली आहे ती अट कुठेतरी रद्द होणं गरजेचं आहे। 3 वर्षापैकी 2 वर्ष, त्याच्यानंतर 25, 26, 26, 27 ही एक जाचक अट ही शेतकऱ्यांना कुठेही अनुदानासाठी पात्र होऊ देणार नाही। आपण जर पाहिलं तर यापूर्वी आणण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये नियमित कर्जदाराची संख्या 32,18,000 पेक्षा जास्त होती, परंतु अनुदानाचं वितरण केलं जात असताना प्रत्यक्ष मात्र 15,42,000च्या आसपास शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण करण्यात आलं। मग उर्वरित असलेले जवळजवळ 15 लाखापेक्षा जास्त शेतकरी हे कुठं गायब झाले तर त्यांना काही ना काही कारणास्तव वगळण्यात आलं। पात्र असताना देखील त्यांना अनुदानाचं वितरण करण्यात आलं नाही। एकंदरीत काय, जर नियमित शेतकऱ्यांना जर हे अनुदान मिळालं नाही तर शेतकऱ्यांची कर्ज भरण्याची मानसिकता पूर्णपणे बुडेल आणि येणाऱ्या काळामध्ये कर्ज घेऊन पुन्हा ते थकीत ठेवण्याची शेतकऱ्यांची मानसिकता कुठेतरी होईल। त्याच्यामुळे सरकारला जर या नियमित शेतकऱ्यांना खरोखरच प्रोत्साहन द्यायचं असेल तर या 50,000पेक्षा जास्त अनुदानाची वाढ करावी आणि पहिल्या टप्प्यामध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा देखील समावेश करून या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करावं। याच्यासाठी लावण्यात आलेल्या अटी, शर्ती, निकष शिथिल करून 31 मार्च 2026 रोजी जो शेतकरी नियमित आहे, ज्याचं रेकॉर्ड कर्ज भरलेले असं आहे, अशा शेतकऱ्यांना या अनुदानामध्ये समाविष्ट करावं हीच या ठिकाणी मागणी असू शकते आणि हीच मागणी असणार आहे। याच मागण्या सरकारनं कुठेतरी मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद।